नमस्कार, मी दिशा. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये. अहिल्यानगर ते पुणे विना थांबा बस सेवा तत्काळ सुरू करावी या मागणीसाठी शहर भाजपा वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे अनेक महिन्यांपासून बंद झालेली अहिल्यानगर ते पुणे विना थांबा बस सेवा पुन्हा सुरू झाली. तसे लेखी पत्र विभाग नियंत्रकांनी दिले आहे, असे भाजपाचे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी सांगितले. शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून तो सुरळीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विद्युत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. धारणगाव तलाठीवरील गुन्हा रद्द करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली तलाठी, नायब तहसीलदार संघटनेच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना निवेदन दिले. मराठा सेवा संघ आयोजित मराठा जोडो अभियानाअंतर्गत काढण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ रथ यात्रेचे अहिल्यानगर शहरातील कापड बाजार येथे मुस्लिम समाजाच्या वतीने राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राज्यात सर्व महापालिकेमध्ये कर्मचारी भरती झाली नाही. अहिल्यानगरमध्ये तातडीने तांत्रिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. अग्निशमन विभागाचेही आधुनिकीकरण करावे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्यासाठी शासनाने नवीन नियम करावा. महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची हुकुमशाही न चालता जनतेचा हुकूम चालला पाहिजे, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.